कवी वेदांत देशमुख. कविता वाचन सौ गायत्री सोमण. कवितेचे शीर्षक आहे स्त्री अजून किती सहन करणार तू. तुझं जीवन हे अनेक आव्हानांचं, अनेक तडजोडींचं, अनेक भूमिकांचं असतं. खरं सांगू का, एका वेळेस 2 कुटुंबाची जबाबदारी घेण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच असतं. मुलगा, बाप, नवरा सगळ्यांच्याच आयुष्यात तू आधार असते. ईश्वराच्या तुलनेत देखील सरस नेहमी तूच ठरतेस. अनेक बलात्कारी पुरुष या समाजात वावरत असतात, पण त्यांना सोडून सगळे नियम मात्र तुलाच लागू होतात. डोईवर पदर घेणारीही तू, घरात कोंडून राहणारीही तू, अन्याय सहन करणारीही तू, पुरुषार्थाला बळी पडणारीही तू. सांग ना, अजून किती सहन करणार तू. काळ किती बदलला आहे ना. एकेकाळी स्त्री देवी म्हणून पूजलं जायचं. तिच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्यांचं चौरंग गावायचं. कारण स्त्रीच्या रक्षणासाठी माझ्या राजाचं नेहमी लक्ष असायचं. परिस्थिती किती बदलली आहे ना. एकेकाळी जी स्त्री रात्रंदिवस मोहिमा काढत होती आणि आज घरी यायला जरी उशीर झाला तरी मनात धाकधूक होती. शिक्षणाला मुकणारीही तू, जन्म झाल्यावर बळी पडणारीही तू, नवऱ्यामागे सती जाणारीही तू. सांग ना, अजून किती सहन करणार तू. आता बंद कर संरक्षण मागणं. आता बंद कर संरक्षण मागणं. तूच उभी राहा तुझ्यासाठी. झाशीची राणी आणि अहिल्या होळकरांचा घेऊन आदर्श आता तूही शस्त्र घे हाती. अजून किती दिवस निर्भया, बदलापूर सारखे प्रसंग देश बघेल. शिक्षणात तर तू पुढे आहेसच, पण आता स्वसंरक्षणासाठी देखील बरोबरीला यावं लागेल. हे कलियुग आहे. सीता बनून रामाची वाट पाहू नकोस. तो काय गेला आता. तूही हो रणचंडी आणि दानवांचा विनाश करणारी दुर्गा माता. पुरुषांची तुलना करू नकोस. तू त्यांची जन्मदात्री आहेस. फक्त आता नाजूक राहू नकोस, नाहीतर तूच सर्वश्रेष्ठ आहेस. धन्यवाद.